आज आपण 1 वर्षाच्या मुलीसाठी खण फ्रॉक शिवणार आहे। आपण आता त्याची कटिंग बघूया। आपण कापड घेतलेले ह्याला 4 फोल्ड मारलेत। आता आपण शोल्डर पासून कमरेपर्यंत उंची बघूया किती आहे। टॉप उंची म्हणजे कमरेपर्यंत 8 आहे। 8 आहे, एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं, 9। आणि शोल्डर आहे 8.5, 8.5च्या निम्म करायचं। साडेआठच्या निम्म होतं 4.25, 4.25 शोल्डर टाकायचा। आणि मुंडा पण 4.25। आणि छाती आहे, पूर्ण छाती आहे 22, 22चा चौथा भाग करायचा। दुसरा भाग, तिसरा आणि चौथा भाग 5.5 येतो। 5.5 इंच टाकायचं। आपण हे लूजिंग धरून टाकलेलं आहे। आणि 1 इंच माया ठेवलेली। आणि कमर आहे, पूर्ण कमर 20 आहे। 20चा चौथा भाग घ्यायचा, चौथा भाग येतो 5। आणि 1 इंच लूजिंग। लहान मुलांचं असल्यामुळे ह्याला टक्सची गरज नाही आहे। तर हे आपण आखून घेऊया। आणि हे तो अर्धा इंच वर घ्यायचं, इथून निम्म, 2 इंच निम्म करून। आणि मुंडा वर ठेवायचा अर्धा इंच, मागं ठेवायचा 1 इंच। आणि असा आकार देऊन घेऊया ह्याला। आणि गळा ठेवूया 2.25 इंच, 1.25 इंच गळा ठेवूया। पावणे 2 इंच आपण गळा ठेवलाय। पुढचा गळा 3 इंच आहे। पानगळा घेतलेला आहे पुढचा आपण। आता आपण हे कट करून घेऊया। इथं मायाच्या इथं आपण एक टक्स मारूया। वेगळं करून घेऊया आपण। हा मागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग।
मागचा भाग आहे आपला आणि हा मागचा भाग. मागचा गळा पण आपण 3 इंचाचाच घेऊया. मागचा गळा गोल घेतलेला आहे. तर ही आपली पुढची आणि ही मागची कटिंग झालेली आहे. आता आपण स्कर्ट कट करूया. आपण फ्रॉकचा खालचा घेर आपण हे करूया. आता खालचा घेर आहे 16 घेऊया. 16च्या डबल 32. पूर्ण घेर 32 आहे. 32च्या निम्म असे 4 पदर टाकलेले आहेत ह्याला पण मी. 32च्या निम्म 16 घेतलेले. घेर घेतलेला आपण 16 फ्रॉकचा. आता उंची घेऊया. उंची आपली 11.5 आहे. 1 इंच एक्स्ट्रा घेऊया. तर खाली इथं टिप मारायची गरज नाही, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा जास्त घेतलं नाही, फक्त अर्धा इंच घेतलेलं आहे. एकच फोल्ड मारणार आहे इथं फक्त आणि वरती अर्धा इंच. तर हे आपण कट करून घेऊया. आपल्याला चुन्यांचा करायचा आहे घेर, त्याच्यामुळे मी पूर्ण सरळच कट करून घेते. हा आपला घेर आहे फ्रॉकचा. आपण आता खण हे अस्तर कट केलं होतं, आपण आता याचं खण करूया. खणचं कापड घेऊया कट करून. हे पण 4 पदर घेतलेले आहेत मी. एक मीटर कापड घेतलं होतं मी फ्रॉक शिवण्यासाठी 1 वर्षाच्या मुलीसाठी. आपला पुढचा मंडा कट करायचा राहिला होता, पुढच्या भागचा कट करून घेऊया आपण. आता आपण बाही कट करून घेऊया. त्याला पण 4 पदरी घेतलेले आहे. बाही आपण 3 इंचाची घेणार आहे. आखून घेऊया. आपण एक रेष मारून घेऊया. याच्या दोन्हीच्या निम्म करूया. 3च्या निम्म 1.5 केलेलं आहे. आणि आता आपण बाही काढूया. तर अर्धा इंच असं बाहेर ठेवायचं आहे, कारण आपण इथं शोल्डर असं जॉईन करतो ना मागचा पुढचा. इथं बोट ठेवायचं आणि अशी बाही ओढून घ्यायची. एकदम परफेक्ट आलेलं आहे आपलं.
आणि आता ह्याच्या निम्मं करायचं. 4.25 आणि 1 पॉईंट आलेलं आहे. ह्याच्या निम्मं 2.25ला 1 पॉईंट कमी. इथून असं आखून घ्यायचं असं. आणि आपल्याला फुग्याची बाही करायची आहे ना, याचे 3 भाग करून घेतले आपण. अशी झालेली बाही. फुग्याची बाही करायची असल्यामुळे हे असंच हे निम्मं घेतलेलं आहे ते असं वरती घ्यायचं. आपल्याला केवढा फुगा करायचा आहे तेवढा वरती घ्यायचं. जास्त फुगा घ्यायचा असेल तर जास्त घ्यायचं वरती एक्स्ट्रा. आपण फक्त 2 इंच वर घेतलेलं आहे आणि इथून जो आकार आलेला आहे ना, इथं पण 1 इंचावर असा पॉईंट द्यायचा इथं आणि हे असंच वरती असं घ्यायचं. ती झालेली आपली फुगाबाई. आणि इथं पण आपण चुन्या मारणार आहे त्याच्यामुळे इथं पण मी काही माप घेतलेलं नाही आहे. कट करून घेऊया बाई. फुगाबाईला पुढचा मुंडा काही काढायची गरज नसते. आपल्याला चुन्या जास्तीच्या घ्यायच्यात म्हणून मी एक्स्ट्राच घेतलेले कापड. आणि जिथं इथं 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना, तिथून एक असा टक्स द्यायचा, नॉच द्यायचा कात्रीने. आणि इथं फिटिंगचा आपला. आणि आपला दंड घेर 6 आहे, तो शिवून आपण 6 करूया. झालेली आपली बाहीची पण कटिंग. हा आपला फ्रॉकचा घेर आहे. हे आपल्याला फ्रॉकला बंद करायचे, त्याच्यासाठी हा आपला बॅक साईड पार्ट, हा फ्रंट साईड अस्तर आहे आणि हे खण. दोन भाग. ही आपली बाहीला अस्तर लावायची गरज नाही आहे. आणि आपण घेरसाठी अस्तर पण काढणार आहे. आपण घेरसाठी अस्तर फ्रॉकचा घेर शिवून झाल्यावर काढूया. फ्रॉकला आपण चुन्या मारून घेऊया. बारीक बारीक चुन्या मारायच्यात. चुन्या मारून झालेले आहेत आपल्या. आता आपण अस्तर जोडून घेऊया. आपण पुढं अगोदर गळ्याला हे करून घेऊया. आपण डायरेक्ट जोडणार आहे त्याच्यामुळे हे पॅच ह्याला लावून घेऊया. चौकोनी करून घ्यायचा हा पॅच पूर्ण. तिन्ही बाजूने अशी टीप मारून घ्यायची याला. हा पॅच तयार केलेला पॅच आपण याच्यावर असं गळ्यावर ठेवायचा, गळ्याच्या बाहेरच्या साईडने, आणि उलटा ठेवायचा आहे. ही सरळ बाजू टीप मारलेली दिसू नये असं ठेवायचं. आणि असं तिन्ही साईडला हे पॅक करून घ्यायचं.
हा पॅच लावून घेतलेला आहे मी. आपण कापड घेऊया. कापड सरळ घेतलेलं आहे आपण. हे सरळ कापडावर जो पॅच घेतला होता तो आतल्या साईडला ठेवायचा आणि असं उलट्या साईडला ठेवायचं. हे आपलं कट केलेलं आहे. आणि आता ह्याच्या साईडने अशी बारीक टिप मारून घ्यायची. टिप मारून घेतलेली. आता कट करून घेऊया आपण हे. आणि असे इथं कट मारायचे. तिरके तिरके कट मारायचे असे. आणि हे कापड अशा आतमध्ये फोल्ड करायचं. नकाने हे करून घ्यायचं. आणि आता आपण साईडने अस्तर जोडून घेऊया. अस्तर जोडून झालेलं आहे. तर हे कट करून घेऊया साईडचं कापड. आता आपण इथून दाबटीप देऊया साईडनी गळ्याला. बॅक साईडला अस्तर लावून घेऊया. आपल्याला चेन लावायची असल्यामुळे डायरेक्ट अस्तर जोडायचं नाही आहे. उलट्या साईडने, खानाच्या उलट्या साईडने अस्तर लावून घेऊया. नंतर मग आपण इथं पायपिंग करून घेऊया. अगोदर अस्तर जोडून घेते. आता कट करून घेऊया. अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण चेन लावून घेऊया. आपण आता ह्याला हे लावून घेऊया. चेन लावायचे त्याच्यामुळे कापड लावून घेऊया इथं साईडला.
फोल्ड आतमध्ये घ्यायचं असं नाकाने हे करून घ्यायचं आणि ते एकदा टिप द्यायची. आणि हे असं आतमध्ये घ्यायचं. एक साईड झालेली, आता दुसरी साईड. आपल्याला ब्लॅक कलरची चेन भेटली नाही, ग्रीन कलरचे, ते आपण आतल्या साईडला घालणार आहे. त्याच्यामुळे इथं मला एक जोड लावावं लागतंय. आपण खणचंच कापड घेतलेलं आहे. अशी एक पट्टी ठेवूया. दोन 2.5 इंचाची पट्टी घेतलेली, पट्टी लावून घेऊया आपण. त्याच्यावर हे अस्तरची पट्टी. अस्तरची पट्टी लावलेली आहे खणच्या कापडावर. आपण अस्तरच्या पट्टीला एक दाब टिप देऊया. अस्तरच्या कापडाला द्यायचे, खणच्या कापडाला नाही. हे कापड अस्तर आतमध्ये घालायचं असं. कट करून टाकूया एक्स्ट्राचं. आता आपण हे चेन लावून घेऊया. एकदम जवळ लावायची. इथं वन साइड दाब लावलेला आहे आपण. साईडने एकदम टिप मारून घ्यायचं. चेन लावून घेऊया. एका साईडला लावून झालेले. आता हे अस्तर आपण आतमध्ये फोल्ड केलेले, बरोबर हे अस्तर ह्याच्यावर ठेवायचं. इथं ह्याला पण अशी साईडला टिप मारून घ्यायची. ह्याला पण एकदम इथं कशी कडेला मारले तशी इथं कडेला मारून घेऊया. आणि चेन पण झाकून जाईल मग. झालेली आपली चेन लावून. एकदम व्यवस्थित झालेली चेन लावून. आता आपली वेगळ्या कलरची असल्यामुळे चेन पण नाही दिसत. चेन पण पूर्ण झाकली. तर आपण टिप मारून घेऊया इथं. आता आपण ह्याला हे करून घेऊया, गळ्याला गळपट्टी लावून घेऊया.
तर हे लावून घेऊया आपण पट्ट्याला. असे सोडून द्यायचे इथं. दुसऱ्या साईडला लावूया. इथं पण थोडेसे बाहेर ठेवून द्यायचे असे आणि पण टीप मारून घ्यायची. तिथे पण असे कट मारून घ्यायचे. दाबटे घेऊन घेऊया. आता हे असं करायचं आतमध्ये, जे आपण सोडलेलं होतं ना ते असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि असं घेऊन अशी टिप मारून घ्यायची पूर्ण. या साईडने पण असंच करायचं. हे असं करायचं आतमध्ये फोल्ड, नंतर अशी टिप मारून घ्यायची. झालेली आपली चेन लावून. इथे एक हुक लावायचं. आता आपण बाही हे करून घेऊया. टिप मारून घेऊया इथं. चुनी मारूया. आता आपण इथं जे नॉच मारले होते ना तिथून स्टार्ट करायचं ह्या नॉच पर्यंत.
झालेले बाहीला वरती साईडला फुगा करू, खालच्या साईडला करूया. तयार झालेली एक बाही, दुसरी पण अशाच प्रकारे तयार करूया. पण हे जोडून घेऊया शोल्डर. दुसऱ्या साईडचं पण जोडून घेऊया. शोल्डर जोडून झालेलं आहे. आता आपण बाही जोडून घेऊया. बाही जोडताना हे बॅक साईडला करायचं. ही फ्रंट साईड आहे, ही बॅक साईड आहे. शोल्डर जो जोडलेला आहे तो बॅक साईडला करायचा आणि बाही लावून घ्यायची. डबल टिक मारून घ्यायचे. बाही बसून झालेली आपली. आता आपण हे जोडून घेऊया. दुसरी पण बाही बसून घेऊन जोडून घेऊया. आता आपण बंद करून घेऊया बांधायला. थोडीशी तिरकी घ्यायची, इथून तिरकी झाली की असं सरळ करायचं. दुसरा पण बंद तसाच करून घ्यायचा.
कट करून इथं ते कट मारायचं, इथं इथे कट मारायचं. उलट करून असं काढून घ्यायचं. याचे असे कोण काढून घ्यायचे. सोडून घ्यायचं. बंद एक तयार झालेला आहे. असाच दुसरा पण करून घ्यायचा. बंद लावून घ्यायचे अर्धा इंच सोडून. आणि बंद लावताना ज्या साईडने टीप आलेली ती खालच्या साईडला घ्यायची आणि जिथं टीप नाही ते वरच्या साईडला ठेवायचं आणि इथं असे बंद लावून घ्यायचे. टीप झालेली आपली. आता आपण हे जोडून घेऊया. इथं आपण 1 इंच सोडलेली माय हे करून इथं टीप मारून घ्यायची. दंडगीर 3.5 आहे. 3.5 इंच घेऊन टीप मारून घेऊया बाईला. अजून एक टीप मारूया आपण. हे पॅक करून घेऊया. एक साईड झालेली आपली. आता आपण अस्तर कट करतोय. आपली कमर एवढी आली. 11 कमर आलेली आणि 1 इंच एक्स्ट्रा 12 घेतलेलं आहे. तर हे आपण घेऊया. आतल्या साईडला एक अशी तिरकी लेट मारून घ्यायची. अस्तरला खालच्या साईडने एक फोल्ड मारून घेऊया. आपण आता अस्तर जोडून घेऊया. अस्तर जोडून झालेलं आहे. आता इथं दोरे निघून येऊन इथं पण एक टीप मारून घ्यायची वरच्या साईडला. अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि वरती पण एक टीप मारून घेतलेली.
हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण वरती जोडून घेऊया. हे असं जोडून घ्यायचं. आपण एक साईड जोडून घेतलेले, आता हे डायरेक्ट असं कडेपर्यंत जोडून घ्यायचं. हे अगोदर बघायचं हे बरोबर झाले काय दोन्ही, आणि मग जोडायचं. बंद काढून घ्यायचे असे साईडला. आता हे आपण जोडून घेऊया. तयार आहे आपला फ्रॉक. इथे असे बटन लावून घ्यायचे.